नमस्कार. फास्ट आणि बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा चुकाने आपलं स्वागत करत आहे. आजचं वातावरण तशीच उद्याचं वातावरण आपण थोडक्यात बघूया. आजचं ताजी अपडेट पाहायला गेलं तर आज छत्तीसगड इकडं कोलकाता आसाम साईडला एक पावसाचे ढग, हलकीची पावसाचे ढग तिकडे दिसत आहेत आणि इकडं जम्मू काश्मीरच्या आसपास सगळे पश्चिमी आवर्तन त्याचे एक ढग पावसाचे थोडेसे ढग दिसत आहेत. इतरत्र हवामान कोरडं वाटतं आणि इकडे समुद्रामध्ये दक्षिण ते अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला ह्या साईडला सुद्धा पावसाचे ढग दिसतात. इकडं हवाईची प्रणाली बघायला गेलं तर हवेची प्रणाली इकडं गुजरातच्या पश्चिमे उत्तर साईडला एक चक्कर असते राजस्थानजवळ आणि इकडं बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्कर स्थिती आहे आणि गुजरात साईडला एक चक्कर स्थिती आहे. ह्या हवेच्या चक्राकार स्थितीवरच हवामानाचा अंदाज आज आणि उद्याचा ठरत असतो. तर इथं पश्चिमी आवर्तन पाहायला गेलं तर पश्चिमी आवर्तन एक मागून एक दुसरं आवर्तन येताना दिसते आणि इकडं बंगालच्या उपसागरामध्ये एक ढगांचा समूह दिसतो, म्हणजे हलक्या पावसाचा ढगाचा समूह दिसतो. कदाचित हा जर वाढलाच पुढं तर पावसाची शक्यता बनत जाणार आहे. पश्चिमी आवर्तनामध्ये उद्याही पश्चिमी आवर्तन आहे तिथं काश्मीरच्या साईडला बऱ्यापैकी जरा तिथं स्ट्रॉंग दिसला आणि इकडं बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची स्थितीसुद्धा बऱ्यापैकी दिसत आहे. ते जरी पावसाची ढग जरी दिसले नसले तरी पण कदाचित वातावरण होण्याची शक्यता वाटते. कारण का तर दक्षिण भारतात दक्षिण टोकाला आपल्या समुद्राच्या साईडला एक खळबळजनक आपण म्हणतो ना खळबळजनक परिस्थितीमध्ये तसं वातावरण तयार होत आहे. त्याचा परिणाम हे वरच्या वातावरणावर होणार आहे. हळूहळू तापमान वाढत जाणार आहे आणि तापमान वाढीमुळे कदाचित पावसाची सुद्धा शक्यता निर्माण होणार आहे. का तर जे स्ट्रॉंग बरोबर लो प्रेशर हाय प्रेशर आता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे. लो प्रेशर अरबी समुद्राच्या तळाशी तयार झालेला आहे आणि दक्षिण हिंद महासागरामध्ये लो प्रेशर तयार झालेला आहे. ह्याचाच परिणाम बघून तर आपल्याला सांगता येईल की हवेचा तापमान म्हणजे वातावरणात तापमानाचं प्रमाण जास्त वाढणार आहे. उद्याही तसंच आहे. लो प्रेशर हे दक्षिणी साईडलाच आहे. त्यामुळं म्हणजे कमी दाब समुद्रात लो प्रेशर असतोच पण एका ठिकाणी टिकून असल्यामुळे हवा उष्णतेत वाढ होणार आहे. शेतीविषयक माहिती व इतर सर्वांना उपयुक्त अशी माहिती या चॅनलवर देतच असतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व शेअर करत चला. हवामानाचा विचार करायला गेला आज दुपारचं हवामान जर बघायला गेलं तर उत्तर साईडला 25-28 याप्रमाणे तापमान खेळतं दिसतं आणि इकडे दक्षिण साईडला सुद्धा 28-30 ह्या मापात तापमान खेळतं दिसत आहे. एकंदरीत तापमानात थोडीशी वाढ झाली आहे. रात्रीचा हवामान अंदाज पाहायला गेला पहाटेच्या उद्याचा तर 14-12 उत्तर भागात आहे, म्हणजे तिथलंही तापमान थोडंसं वाढलेलं दिसतं आणि खाली इकडे दक्षिण साईडला आपलं महाराष्ट्र धरून दक्षिण साईडला 16, 15, 17, 14 मग सरासरी थंडी आहे पण कालच्या एवढी नसणार आहे. कदाचित थोडीशी उष्णता वाढणार आहे. उद्या दुपारनंतर उष्णता जरा जास्त वाढणार आहे. का तर वरच्याच उत्तर भागातच उष्णता वाढल्या 23, 26, 28पर्यंत. खाली पण 28, 29, 30 ह्या प्रमाणात उष्णता राहणार आहे. उद्या दिवसभर उष्णता वाढणार आहे. उद्या उकाडा जाणवणार आहे दिवसभर. कोरडं जरी हवामान असलं तर उकाडा, थंडी जरी हवामान असलं तरी उकाडा उद्या जाणवणार आहे. धन्यवाद.